तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असताना आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाहीये. आम्हाला ते कळवायचं ते पब्लिकला कळवायचं, वोटरला कळवायचं आहे. यालाच जोडून सर एक यालाच जोडून प्रश्न आहे की वंचितचे बाळासाहेब 26 तारखेपर्यंत जर निर्णय होत नाहीये, समन्वय होत नसेल तर तुमची भूमिका ही स्वतंत्र असेल काय? एकला चलोर याची भूमिका घेणार. मी तुम्हाला सांगितलं ना, 26 तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडू. म्हणत आहात की 7 जागांचा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतात, मात्र दुसरीकडे मवियाचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत, आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालतो. तर कुठेतरी दुमत दिसतंय का? आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असा चॉईस हा दिला की काँग्रेसच्या 7 जागा ज्या आहेत त्या 7 जागा त्यांनी कळवाव्यात. म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील. आणि त्याच्या तिघांनी जर 48 जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की 7 जागा तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या 7 जागेवरती. बाळासाहेब, एकीकडे तुमच्या समोर आव्हान असणार ते महायुतीचे जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे. त्यांच्या आता 20 जणांची यादी येणे बाकी आहे. त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे. दुसरीकडे तुमचं असं म्हणत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडा अजूनही भिजतच आहे. तुम्ही वाट पाहत आहे ती 3 पक्षांची, त्या तिघांमध्ये काय ठरतंय त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय? महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का, किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही 26 तारखेला वाट पाहणार आहात? त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का? तुमची काय भूमिका जाहीर करणार? आम्ही असं गेले 3 महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलेच आहेत आमचे. त्याच्यामुळे आम्ही असं आजच्या स्टेजमध्ये असताना वेल ऑइल्ड मशिनरी आमची इलेक्शनची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही. आमच्या असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी, तालुका पातळीची बांधणी, शहराची बांधणी, प्रभाग, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू शकतो. प्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणुका लढवणार आहात का, किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणुका लढवणार आहात? अच्छा, आता तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता 7 जागा जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा 48 कसं काय लढणार राजा? सिंपल आहे, सिंपल आहे. मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे. 27 जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या 27 जागा आहेत, ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे. मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की 48 जागा लढवणार की अजून किती, मग त्या 27 जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे, मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का? जर एकलं चालायची तुमची भूमिका असेल तर? अजून मी म्हटले ना की आमची भूमिका जी आहे ते आम्ही 26 तारखेला मानतो. पत्रामध्ये असं म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींचं ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये. आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर बोकवर झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून. तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत धरलं जाते का महाविकास आघाडीमध्ये? आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे. डिसलॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो. आम्ही त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत. ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही 26ला घेऊ ना. भाजपच्या जागा कमी झाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात. भाजपच्या जर जागा कमी झाल्या नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात. देशाच्या 200च्या खाली जर
जागा आल्या किंवा 250 आल्या किंवा किती आल्या? ते डिपेंडेबल आहे. मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात. समजा हे 200च्या खाली आले असं धरून चालू, तर 300 जागा त्या बाजूला आहेत ना. जेव्हा 300 जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार. नितीन गडकरी कसं होणार? मग त्याच्यामध्ये